आज अचानक मुंबईला जायचं ठरलं. हॅलो अँड वेलकम टू अनदर व्हिडिओ. मी जयश्री आणि सकाळची सुरुवात नाही अशा पावसाने झाली. आता काही कंटिन्यू येत नाही, पण थोडा थोडा येत असतो. आता मी काल रात्रीच निवदासाठी ना पुरणपोळी वगैरे बनवली होती, पण हे घरी नव्हते, त्यामुळे ना आज मी त्यांच्यासाठी बनवत होती. त्यामुळे सर्व काही बनवायला घेतलं होतं. सार वगैरे बनवायचं होतं आणि पुरणपोळीच्या जेवणातला सर्वात बेस्ट पान म्हणजे ना सार भात. तो तर ना जीव की प्राण आहे आमचा. मग यांना सर्व काही बनवलं होतं जेवणासाठी, जेवण वगैरे बनवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना सर्वात आधी नाश्ता बनवला पोह्यांचा. कारण आम्हाला मुंबईला जायचं होतं. ऍक्च्युली त्यांना पहिले एकटंच जायचं होतं, पण ते म्हणे चला म्हणे जास्त वेळ नाही लागणार आहे, मग तुम्ही पण सोबत चला, म्हणजे समोरचा पण टाइमपास होईल दिवसभरामध्ये. आणि आज आम्ही मायलेकांनी ना मस्तपैकी ट्रेनिंग केलेली होती, तो तेच सांगत होता. आणि त्यानंतर ना ते पनवेल साईडला आला आणि ह्या बिल्डिंग बघून अक्षरशः असं वाटतं हे लोकांना पाणी मिळतं की नाही. सध्या हा खूप मोठा प्रश्न आहे या साईडचा. आणि जेव्हा माझा नवरा माझं ऐकत नाही ना, त्यावेळेसच ट्रॅफिक लागते. मी दुसऱ्या साईडने घ्या बोलले तर नाही ऐकलं. आणि असं काही अटल सेतूने आम्ही पोहोचलो मुंबईमध्ये वडाळ्याला. तर आरटी ऑफिसला जायचं होतं आम्हाला. त्यानंतर ना तिथलं काम आमचं काही 10 मिनिटाचंच होतं, ते आवरलं आणि निघालो आम्ही. सर्व्हिस सेंटरला जायचं होतं सॅमसंगच्या. तिथे अर्धा पाऊण तास आम्ही वेटिंग केल्यानंतर कळलं की आमचं काम काही होणार नाही. मग त्यानंतर गेलो मॉलला आणि मॉलमध्ये मस्तपैकी थोडंसं फिरलो. आणि मॉलमध्ये समोर सगळ्यात जास्त गोष्ट ती आवडते ना, त्याला लपवत लपवत नेतो. त्याला त्या टॉय ट्रेन मध्ये बसायचं असतं. ती ऍक्च्युली इतकी काही वर्थ इट नाहीये. त्यानंतर मस्तपैकी खाल्लं पिल्लं आणि सकाळचं जेवण आमचं 5 वाजेला झालं होतं. त्यामुळे ना हे बोलले की मला ना इतकी काही भूक नाही, आता घरी गेलं काहीच खायचं नाही. आणि जेव्हा घरी आले ना त्यांना अचानक भूक लागली. जी त्यांच्यासाठी गोष्ट बनवायला इझी आहे ना, मग तेच बनवलं नूडल्स वगैरे आणि नंतरचा पसारा ठेवला माझ्यासाठी.